धन्यवाद देतो. तुमच्या बाऱ्या आम्ही ऐकलेल्या आहेत आणि खास करून ओरोसची बाणी हिंदू सावंत बरोबर झालेली आणि मोठं तिकडे मध्ये हिंदू सावंत आणि या बाजूला शिक्षण युट्यूबला आहे. काय भारी जबरदस्त हिंदू सावंत आणि तीच व्यक्ती समोर आज 200 रुपये बक्षीस आम्हाला देते. एवढा मोठा भाग्य आहे. घेऊन घ्या. आपण काय बोलतो, आम्ही रामायणाच्या गोष्टी सांगतो, रामायणाच्या गोष्टी सांगतो. रामाचा होता, सीताची होती. भजनामध्ये सांगणं गरजेचं आहे आणि त्यांची चेष्टा बोललो करतो. अरे हिंदू धर्म या रामायणाने महाभारतावरच उभा आहे. हिंदू धर्म आणि त्याचा मधलो चेष्टा करतो आणि गळ्यात साळ काढतो नाम तुला मी हिंदू धर्माचा प्रतिकार तुझं सुखान डोळं घालवतो ह्याच्यामुळे झालं. तुझ्या हाडाची गाडा आणि त्याचं कारण का वटात या आणि वटात या असं नाही. हा बराच जणांना बराच करणार. हो तिथं बघ अतिशय सुंदर. पुन्हा एकदा पुष्कर आणि त्यांचे मंडळीचे आभार मानून परमेश्वराने त्याला उदंड आयुष्य देऊ. आणि आजच्या घडीला लोकेबांचा आवाज पाहणे आहे त्याच्याबद्दल वादच नाही, पण माझ्या मते परफेक्ट स्वरामध्ये परफेक्ट स्वरात आवाज लावणारे बुवा हातावर बोटावर मोजण्या एवढं बुवा आहे. हाताच्या बोटावर मोजण्यावर बुवा परफेक्ट स्वरामध्ये गाणार आहे आणि त्याच्यातले एक बुवा म्हणजे आमचे संतोष चितकर बुवा आहे. हे चांगलं आहे ते चांगलं आहे नाही का? अरे नंदू थांब किती किती वाटते बाबा. त्याची आधी पहिली वाटते ना तर काय खरं नाही बाबा. 17 एप्रिल 2022 बुवा संजय पवार विरुद्ध पेडणेकर बुवा सहकारी दिवावर्धक संघ जीडी आंबेडकर मार्ग परेल मुंबई या ठिकाणी सन्माननीय संजयजी पवार बुवा आणि पेडणेकर बुवा यांचा सामना 17 एप्रिलला होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. नवीन चिठी घे तिलेच नको. सन्माननीय आमचे डॉक्टर दादा परब खरोखर गुंडू सावंत बुवा मगाशी म्हणाले ते बरोबर म्हणाले. अशा व्यक्तींसमोर आपण गातो बुवा हे आपलं भाग्य आहे. आम्ही गायनात किती कमी आहोत किंवा जास्त आहोत ह्याचा भाग नाही, पण कलाकाराने कलाकाराचा आदर केलाच पाहिजे. आज डॉक्टर दादा परब अशी व्यक्ती आहे की भालचंद्र केळुसकर बुवांकडे त्यांनी अनेक वर्ष साथसंगत केली, कीर्तनामध्ये साथसंगत केली आणि बुवा पहाडी आवाजाचे बादशाह लता मंगेशकर यांची शिष्य माहिती आहे कोणते? हा म्हटलं माहिती भरत बाळवंडी त्यांच्याकडे सुद्धा साथ संगत म्हणजे संगीत सम्राट भरत बाळवंडी त्यांचा जो आवाज आहे ना तसा कोणाचा नाही. तार सप्तकामध्ये काही चारचा तार सप्तकाचा दैवत गाठणारी हे त्यांच्याकडे वाजवला साथ संगत करणारे आमचे दादा परब आहे. अशी महान व्यक्ती त्यांच्यासमोर गाताना बरोबर दडपण येते. 100% गुंडू सावंत बोलले बरोबर, पण दडपण येण्यापेक्षा 20-20 वर्षापूर्वीचा नोटेशन खेळा राहायचा. दुसरा एखादा तयार कर ना तू. बाकी सगळा तयार करतो. ध्रुव तारा असा गेलो पण सीताच्या जरा मेहनत त्याच्यावर गेला जरा. 13 मात्रा 14 मात्रा 18 मात्रा मेहनत घे. अय शनिवार पाहायला नको पेटवता. अरे चोरानो ही तुमची शाळा हे वाद काय तुम्ही त्या ठिकाणी
दादा परब आमचे डॉक्टर दादा परब यांच्याकडून हे तिघांनाही 100 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. तर बरोबर मनापासून मी धन्यवाद देतो. दादा परबांना उदंड आयुष्य मिळो, त्यांच्या हातून अनेक शिष्य घडो अशी ईश्वरसाठी प्रार्थना करतो. लागला धन्यवाद दादा. तिघांना 100 बघला वाटापत्र काय तुमच्या भारी आहे. मग मी तुम्हाला सलाम करते करू म्हणजे मापात पाहणार बरोबर काका बरोबर. या ठिकाणी सन्माननीय अनंत भिवा सावंत सावंतवाडी यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये तिघांना गोळा आलेले आहेत. लागला धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. त्याचप्रमाणे सन्माननीय माझे मित्र राकेशजी पवार त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करतो. राकेशजी पवार आणि आमचा त्यांचे वडील यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आलेलं जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे मित्र प्रमोदजी जटार यांचे भाऊ आणि स्वतः प्रमोद जटार त्यांच्या कुटुंबियांनी हे 200 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य दे. लाख धन्यवाद. बक्षीस तेवढा आहे पहिला पाठवू. सन्माननीय श्री दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स डोंबिवली मालवण डोंबिवली बस सेवा चालू आहे. श्री गणेश चंद्रकांत पोळ यांच्याकडून हे 300 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय मला वाटतं तिघांनाही 100 रुपये दिलेले आहेत. तर विकास केली यांच्याकडून शिवडाव तिन्ही बुवांना 200 रुपये दिलेले आहेत. आता मला सांगा आता काय दिलं पैशासाठी मांडाय मधलो सांगता मधलो मगाशी सांगत होतो आम्ही आपल्या नाही आम्ही दोघांना 15,000 वाले विनोद चव्हाण 12,000 वालो काय म्हणजे पैशात कला ही पैशात मोजता येते बुवा. भजन हे पैशामध्ये मोजता येते का? मुंबईसून गावसून लोक मला सांगता गावसून 2-3 टकली घेऊन लोटरे दिले बाकीचं सगळं सामान होईला गावसून येईल. गावचं माझा मुंबईचं मंडळ आहे. गावात गावचा 7 जण दिसले का बघा किती जण दिसले. असू दे ठीक आहे. तुम्ही बोललात म्हणून बोलले 15 किंवा 12 हे मापतो असं बोलू नका. कलाकाराची किंमत पैशाने होत नाही. 200 रुपये विकास दिली आणि यांनी हे 600 रुपये दिलेले आहेत. आता वाढवले त्यांनी म्हणजे बेंद्रिक 6 वा पैसे गावा मागतात वाटतं पैसे वाढ आम्ही वापरले ना ते मग काय 50 आपल्याला आपले पेटी दुसऱ्या ढकून द्यायचे काळ पाटलेले. त्याचप्रमाणे सन्माननीय भजना स्वरानंद डोंबिवली पूर्व आयोजित वर्धापन दिनानिमित्त डबलबाडी बंधाचा जंगी सामना संगीत विशारद बुवा श्री आनंद मेस्त्री आणि संगीत विशारद बुवा श्री संतोष नांदस्कर यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री आनंद पवार ओंकार प्रसादी भजन मंडळ दारिस्ते पवारवाडी व आनंद पवार यांच्याकडून हा लक्ष्मी त्यांनी दिलेला आहे. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. परमेश्वरा उदंड आयुष्य त्यांना. आणि या ठिकाणी गाणं सादरीकरण करतो.
सावंत म्हणाले की तुम्ही वर राहता शब्दाचा वापर बरोबर तुम्ही नीट करावा. 100% सत्य आहे, शब्द बरोबर आलेच पाहिजे. पण एखाद्याच्या कानात जर काय गडबड असेल तर त्याला माझा काय नाव आहे. पण बुवा शब्दांबरोबर सूर सुद्धा चांगला असावा. गुंडू सावंत बुवा शब्दाबरोबर सूर पण होयो. अतिशय सुंदर प्रयत्न केला म्हणजे ते विठ्ठला माया बाप्पा विठ्ठल गुंडू बुवा मागच्या पेक्षा तर युट्यूबला ऐकलेला माझ्या ऐकलंय तुझा टेरिसच्या बागेत. पण आज मला त्याच्यात प्रगती दिसली. म्हणजे असा काय बरं वाटलं तो. कुठेतरी माझं शेजारी वर जाता जाऊ दे म्हणजे काय बुवा गुंडू साहेब बुवा लोक बुवा तुमचं काय वाटत ना. तो काय बोललो सिंधुताई सप्पा म्हणाल्या एखाद्या माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर पहिलं भरावं लागतं. तुमचं म्हणणं काय मग काही करतात म्हणजे गुंडू विचारता आमचा दोघांचं म्हणणं काय घेऊन घ्या मला म्हणजे तर आमच्या मरणाची वाट बघता. अरे गुंडू नको रे बाबा कावळ्याच्या श्रापान नाही मरल म्हणून लक्षात ठेवा. समजा हेच कदाचित जर तुझ्या श्रापान आम्ही गेलो तर मी सांगते मी जर गेलो 13 दिवसाच्या आत याचा उचल येते का आणि वर घेऊन जा नाही तर एकटं आमचा डबलवारी करतो नाही कोणाबरोबर अध्यात्माचा वारसा वय हो 13 दिवसाच्या उचलणार त्याचा नाही का. म्हणून तुला मरणाचा वर काय नाही. रात्र कमी आली तर संघाला असा बांगड्याची माळ भाऊ सडाला 3 वरात 100 रुपये बक्षीस पुन्हा एकदा आलेल्या भूषण रावराणे यांच्याकडून 3 वरा 100 रुपये बक्षीस आलेलं लोक बघा लोक पण एक मात्र सत्य आहे माका सारखो स्वाभिमान आहे. मी मागे राहिले ना तरी चालणार शेतकरी बुवा झाला
मला स्वाभिमान वाटतं की हे 2 वाघ 2 महिन्यापूर्वी यांचा डबलबाजीचा सामना ठरलेला दुबईला. त्या कार्यक्रमाचं काय झालं मला समजत नाही. नेमकं काय झालं ठरलं ना सामना तो काय कॅन्सल केल्यामुळे आलो. धावता कधी असला आधी युक्रेनला जावा. युक्रेनला हे जाऊन सामना करा. युक्रेन आणि का पुतीन त्या दोघांचा मिटवा पैसून मग तुला सांगते जाऊ शकतो. लोक बा तुमची गरज युगांडा का जास्त युगांडा. परमेश्वरा देवाकडे माझं मागणं आहे. आमका युगांडा नको, नेदरलँड नको, लंडन नको, पाकिस्तान नको, काय नको. माझ्या कोकणामध्ये जिथे जन्म माझा झालो तिथे शेवटपर्यंत श्वास असेपर्यंत परमेश्वराचं नामस्मरण भजन माझ्या कोकणामध्येच मला संधी मिळेल अशी मी प्रार्थना करतो. माझ्या दोन्ही वाणांना संधी द्या भगवंतांना द्यायला. युगांडात जा, दुबईत जा आणि कुठेतरी जा, पण गेला तर पाठी येऊ नको एवढी माझी विनंती आहे. तुमची कळकळी कारण जे काय रोगराई कोरोना दिलो पाहिजे. कोरोनाचा भी दिला भेटून चायना म्हणजे चीनमधून दिला. हे सगळे रोग येतात तिकडचं. त्याच्यामुळे जर तुम्ही गेला पाठी पडेल येऊ नको. परत आपल्या धोक्यात घ्याल त्याला गेला तर आपलं ते बाडी वगैरे बसा. युगांडा सन्माननीय श्रीकांतजी शिक्षाटवा यांच्याकडून तिन्ही मुलांना 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लाख धन्यवाद. आणि मगाचे 200 घेतो पैशावर मला भांडण नको. याच्याकडे दिलेले हा सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलवर 9 तारखेला लाईव्ह चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलला 9 तारखेला सामना होणार आहे. त्या सामन्यामध्ये गोव्याची निवड करण्यात आलेली आहे. विनोद चव्हाण गोवा त्यांच्या विरुद्ध गोवा आहे. सुपर एक्सप्रेस मंगला एक्सप्रेस पेक्षा भारी बोलला तर पटाई आणि लुंगी डान्स म्हटला तर हा हा हा. हे सन्माननीय श्रीकांतजी शिरसाट गोवा जोरदार टाळा. लाईव्ह कार्यक्रम आहे तो त्याचा लाभ घ्यावा. तुम्ही आशीर्वाद द्यावे याची प्रार्थना करतो. आणि त्याने तुमच्याकडे जातो त्यांना मुठीच पाहिजे होता. बाबा रेकॉर्डिंग करतो. बरं तू रेकॉर्डिंग कर, व्हिडिओ कर आणि मला पाठव. मग मी सगळं फॉरवर्ड करते. कारण माझी ती सवय आहे ना फॉरवर्ड करीत जायचं आपला. पण माझी एक सवय आहे जे जे आपणाशी खावे ते ते दुसऱ्याची कथन करावे. तुला द्यावे आपली कला आपलं नाव आपलं जे चांगलं आहे ते पेरण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्यातून काहीतरी चांगलं असेल ते लोक घेतील. हा माझा उद्देश असतो. मोठेपणासाठी मी ते टाकत नाही. एखादं मी नाट्यासाठी गायलो तर माझ्यापेक्षा गाणारे पट्टीचे भरपूर आहे. आपण काहीच नाही नदी पण ते तुम्ही गायलो मला जर गोड वाटलं नाही तर मी रेकॉर्डिंग करतो. तर माझ्या ग्रुपला मी टाकते का ऐकणारे असतात वर्ष घेणारे असतात ते शिकून दे ना घेऊन दे ना त्यांच्या मोठेपणा नाही. हा बघा यूज किती मिळाले. कोकणामध्ये एवढा ह्या गाण्यावर यूज मिळाला नाही. या गाण्यावर या म्युझिकवर यूज मिळाला एक बुवा कोकणामध्ये एकमेव बुवा आहे. लाखो यूज पहिल्या झटक्यात मिळवणारा बुवा म्हणजे संगीत लोके बुवा. जोरदार टाळ्या लोके बुवा आता घेतलंय तुमची बाजू. हे चांगलं ते चांगलं मोठी केलावर ठीक आहे. थोडा पेटी चालला ना फक्त म्युझिक पडतात.
म्हणजे नुसतं जीव नाचत जळान 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 तुका थोडा झाला. आपल्याला सादरीकरण करावं लागतं. पहिले नाही बघा, हौशे नवशे डोक्षे बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, हे सध्या फॉर्म मध्ये गाणं आहे. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला, काका काका तरी काका दादा ते वाजवायचा ना माका वयाचा समजदार तो विचारा कापू. बांगड्याची माळे लिंबावानी डोळे, उभी आहे नदीच्या काठाला. किती समजदार माणसं असतात बघा. त्या फक्त मी बोललोय गुंडू सावध एवढं मनापासून हसता म्हणजे समजदारपणा किती आहे त्याला समजतच नाही काय. वेळात माझं असता म्हणजे किती समजदारपणा. जो नुसतं ना वडकून एखादं धवताना वडकून ते मराठी दिवस झालेले फक्त बत्ती लावली बाकी बुवा असं करा. तुमका लोक काय तुमचे बघा, तुमचं नाव झालंय बुवा. मी सांगतो माझ्यापेक्षा तुमचं लोक बुवा नाव आहे. तुम्हाला कार्यक्रम असतील भरपूर मिळाले. भगवंताने माझ्यापेक्षा तुमची प्रगती करावी मी देवाकडे प्रार्थना करतो. पण तुमच्यामधला जो इगो आहे ना, माझ्यासारखं कोण नाही. मी म्हणजे तुम्ही वाघ म्हणजे आम्ही काय दिसते 29 वर्ष फक्त या चित्राने असं बुवा असं समजा नको. दुसऱ्या तुच्छ लेखलो मग तुम्ही आता ती म्युझिक मारताना तुम्ही परत तोंड तिकडे फिरवला. मग गुंडू बुवा रामायणचा काय काय सांगा याला तू तोंड तिकडे हा झाला आता चालू झाला. कुठेतरी डॉमिनेट कसं करतात बाबू बरोबर आहे. आता मी इतक्या बोलतोय गुंडू बुवा पण तू माझी बाजू बोलतो ना आता मगाच बोलतो शपथ आहे स्वामी समर्थांची तुला शपथ आहे. हा बांगड्याची माळ लिंबावानी डोळे, उभी आहे नदीच्या काठाला, लकबा उतरत्या घेऊ गेलात ना काहीतरी खाऊ देतात गुंडू जाऊन सांगतात प्रसादी केली का आईच्या. अरे जाताना माझी मंडळी जरी असतात तरी मी सांगतो प्रामाणिकपणे
बुवाच्या बंद जेव्हा बारीच्या गोष्टी ना सगळे ते दुकान जायचे बरं कितीच आहे बरोबर गुंडू बोला बरोबर आहे ना तुम्ही थोडे थोडे जावा ना दोन दोन पुढे जावा खावा परत अशी यावा एकदम उठान गेला म्हणजे काय करा समोरच्या बुवाचा दुर्गड होतो हिरमट होतो त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा मी प्रार्थना करतो असं पण पुढच्या वेळेस होता कामा नये म्हणून बघा गुंडू सावंत बुवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 1630 साली झाला आणि 3 एप्रिल 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या जगताच्या पाठीवर असा एकही राजा होणार नाही सगळे राजा झाले त्यांनी आपल्यासाठी बंगले बांधले राजवाडे बांधले पण माझ्या छत्रपती शिवरायाने स्वतःसाठी राजवाडा कधी बांधला नाही हो जनतेचा राजा रयतेचा राजा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जोरदार टाळ्या वाजवा त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य जर शतकाच्या पलीकडे असलं असतं ना तर प्रत्येक मराठी माणसाच्या प्रत्येक हिंदू माणसाच्या घराला सोन्याचं दार असलं असतं सोन्याचं दार असलं असतं आणि आजचा जो पवित्र दिवस त्याच्या लक्षात आ मी सुरुवात केली त्याच्या लक्षात तुझं एक इच्छा झाली ना का बोलायची हे हिंदू धर्माचा प्रतीक आहे आम्ही तो कपडे घालतात आपण काय करता बुवा तो आता कितीचे कपडे घालतात त्याच्या गणपतीप्रमाणे तुमच्या गणपती तुम्ही माझ्या गणपतीप्रमाणे कपड्यावर विश्वास का माणसं जोडणार बुवा हा म्हणून एक निंदा ह्या बाबतीत करू नका बाकी काय केला शॉर्टकट मध्ये त्याच्यावर डायरेक्ट केलं माझ्या आद्य कर्तव्य दशावतार माझ्या आयुष्यात पाहिलेले 2 राजा दशावतार मध्ये माझ्या आयुष्यात पाहिलेले 2 राजा त्यांची भाषा वाक्चातुर्यपणा आणि त्यांचा अभ्यास देखणेपणा तर होताच पण माझ्या आयुष्यात पाहिलेले 2 राजा एक बाबी आलम आणि 2 सुधीर कलिंगन यांचा जोरदार टाळ्या वाजवला हे पुन्हा होणे नाही मराठीपैकी किती रुपये उडाले 49व्या वर्षी परमेश्वराने आपल्या दरबारी बोलवलं सुधीर कलिंगनाला पण त्यांच्यासारखा राजा त्यांच्यासारखी भाषा एक दरारा होता मध्यंतरी एक काळ आला होता की दशावतार जवळजवळ संपल्याचं जमा म्हणजे पुढे काय अशी परिस्थिती होती तेव्हा ऊर्जा अवस्था आणण्याचं काम पुन्हा एकदा दशावतारी घडी निष्ठलेली जागा आणण्याचं काम आमच्या सुधीरजी कलिंगन साहेबांनीच केले दशावतार लोकराजा म्हणून तो लोकराजा झाला बघा स्वर्गलोकी जाण्याची तकी स्वर्गलोकी जाण्याची तकी का केली तुम्ही घाई सुधीर भाऊ अहो का केली तुम्ही घाई सुधीर कलिंगन लोकराजा पुन्हा होणे लोके बुवांना विनोद चव्हाण बुवा आम्हाला सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करायचे बुवा बारी कुठे आहे एखादा प्रश्न अडकला तर आम्ही विचारायचं शिकेला मी त्यांना एक प्रश्न विचारला दशावतार नाटक होतं घाई करू त्याचा अंदाजे म्हणजे संध्याकाळी आले त्यांना जाऊन मी भेटलो आणि विचारला प्रश्न हो चव्हाण बुवा लागू नका काय असेल तर मी माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो तुम्हाला काय ते विचारा मी विचारले हो की रावणाने सीता खरोखरच रावणाने पळवली होती ती कोण सीता रावणाने पळवलेली सीता ही नक्की सीता पळवली होती का रावणाने कोण काय म्हणतात कोण काय म्हणतात तर तेव्हा मला त्यांनी उत्तर दिलं होतं पण त्यांनी माहिती सांगितली की रावणाने सीता पळवली नाही ही प्रत्यक्षात व्यक्ती सीता ही व्यक्ती घेऊन गेला काय रावण सीतेची छाया घेऊन राहून गेलेला सीतेला स्वतः घेऊन नाही गेला हे सांगणारे मार्गदर्शन करणारे आमचे सुधीरजी कलिंगन होते बुवांचे सुद्धा गुंडू सावंत बुवांचं तर लय आहे म्हणजे अनेक बुवांचे पण अशा व्यक्तींना आपण खरोखर आयुष्यात